आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील लॉ ऑफ पॅरललोग्राम यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. Two forces 120 kilonewton and 400 kilonewton act on a particle and the included angle between their lines of action is 109 degree. म्हणजे टू फोर्सेस दिलेले आहेत. एक किती आहे तो 120 किलोन्यूटन आहे आणि दुसरा आहे तो 400 किलोन्यूटन आहे आणि या दोघांमधील अँगल थिटा किती दिलेला आहे 109 डिग्री दिलेला आहे. फाइंड देअर रिझल्टंट अँड द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ 120 किलोन्यूटन फोर्स. आणि काय करायला सांगितलंय, याचा जो काय रिझल्टंट आर आहे तो फाइंड आउट करायला सांगितलंय. त्याचप्रमाणे रिझल्टंट आर चा इन्क्लिनेशन अँगल 120 किलोन्यूटन सोबत किती होतोय तो सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. यूज एनालिटिकल मेथड. एनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. तर जो काही गिव्हन डाटा आहे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. फोर्स, पहिला फोर्स पी किती दिलाय 120 किलोन्यूटन. नेक्स्ट क्यू किती दिलेला आहे 400 किलोन्यूटन. अँगल बिटवीन त्या दोघांमधला किती आहे थिटा 109 डिग्री. आणि फाइंड काय करायला सांगितले, टू फाइंड रिझल्टंट आर आणि अल्फा 120 डिग्री सोबत किती होतंय ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. रिझल्टंट आर कसा काढतो आपण, अंडर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये पी किती दिलाय 120 स्क्वेअर प्लस क्यू किती आहे 400 स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू पी किती आहे 120 इंटू क्यू 400 कॉस थिटा किती दिलाय 109 डिग्री. कॅल्क्युलेट करूया रिझल्टंट आर. सर्वप्रथम ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून अंडर रूट मध्ये पुन्हा व्हॅल्यू पुट करूया. 120 चा स्क्वेअर प्लस 400 चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 120 इंटू 400 कॉस 109 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं, फार मोठी व्हॅल्यू आहे. काय करूया, आलेल्या व्हॅल्यूचा अंडर रूट घेऊया. अंडर रूट मध्ये 1431 45.45 आन्सर आलं होतं. घेतल्यानंतर किती आलं आन्सर 378.345. सर्व व्हॅल्यू कशा आहेत किलोमीटर मध्ये. आलेला आन्सर कसं असणार आहे किलोमीटर. रिझल्टंट आर मिळाला. आता काय करूया, अल्फा फाइंड आउट करूया. अल्फा कसा फाइंड आउट करतो, टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. बघा फॉर्म्युला, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ॲज इट इज, क्यू ची व्हॅल्यू किती आहे 400 साइन थिटा किती आहे 109 डिवायडेड बाय पी ची व्हॅल्यू किती आहे 120 प्लस 400 कॉस 109. व्हॅल्यू पुट, हे आन्सर फाइंड आउट करून त्याचा काय करूया टॅन इनवर्स काढूया. म्हणजे किती येणार ब्रॅकेटमध्ये 400 साइन 109 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 120 प्लस पुन्हा एक ब्रॅकेट 400 कॉस 109 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू मायनस 36.98 आलं. जे काय आपलं मायनस 36 पॉईंट आलेलं आहे व्हॅल्यू, त्याला काय करूया टॅन इनवर्स करूया. म्हणजे शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स इंटू आन्सर किती आन्सर आला आपलं मायनस 88.451 डिग्री. हे मायनस मध्ये आलेलं आहे. हे आन्सर कसं आलं मायनस मध्ये आलं. 180 ही काय करूया व्हॅल्यू मायनस करूया. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय होणार 180 मायनस 88.451 किती येणार बघा 180 मायनस 88.451 किती आन्सर आला आपलं 91.549 डिग्री. म्हणजेच 120 पासून रिझल्टंट आर किती वरती असणार आहे तर 91.549 डिग्री वरती असणार आहे. देअरफॉर रिझल्टंट मेक एन अँगल 91.549 डिग्री विथ 120 किलोन्यूटन फोर्स. म्हणजेच हा जो काय आपला रिझल्टंट आर येणार आहे तो 120 किलोन्यूटन सोबत किती अँगल क्रिएट करणार तर 91.549 डिग्री काय करणार आहे अँगल क्रिएट करणार आहे.
तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर आणि हा रिझल्टंट आर 120 किलोन्यूटन या फोर्स सोबत किती अँगल क्रिएट करतो हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. ते आपण व्हॅल्यू दोन्ही सुद्धा फाइंड आउट केलेले आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून जर आपल्या कट्टा इंगर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.